रसिक हो, नमस्कार. प्रेमाचा प्रवास जसा जसा पुढे सरकतो तसतसं त्याचं सौंदर्य अधिक गहिरं होत जातं. ओळख आणि आकर्षण, गोड क्षण आणि आठवणी, समर्पण आणि त्याग, विरह आणि बेचैनी, हे सारे टप्पे पार केल्यानंतर प्रेम एका अशा वळणावर येऊन उभं राहतं जिथे फक्त भावना पुरेशा नसतात, तर तिथे लागतो विश्वास, संयम आणि एकमेकांसाठी लढण्याचं धैर्य. आजचा टप्पा आहे संघर्ष आणि वेदना. रसिक हो, प्रेमाच्या प्रत्येक गोष्टीत फुलांचा सुगंधच असतो असं नाही, तर कधी कधी काट्यांवरूनही चालावं लागतं. कारण प्रेमाची खरी परीक्षा सुखाच्या दिवसात होत नाही, तर ती होते जेव्हा परिस्थिती विरोधात उभी राहते तेव्हा, जेव्हा गैरसमज मनात घर करतात, जेव्हा शब्द अपुरे पडतात, जेव्हा अपेक्षा आणि वास्तव यांच्यात अंतर निर्माण होतं, तेव्हा नातं वाचवण्यासाठी दुसऱ्याशी नाही तर स्वतःच्या मनाशी लढावं लागतं. अहंकार म्हणतो तू का झुकावंसं, पण प्रेम म्हणतं नातं जपण्यासाठी कधी कधी झुकणंही जिंकणंच असतं. संघर्ष म्हणजे नेहमी भांडण नसतं, तर संघर्ष म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, एकमेकांच्या वेदना ऐकण्याची तयारी आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी हात न सोडण्याचा निर्धार. वेदना हा शब्द ऐकला की दुःख आठवतं, पण प्रेमातील वेदना वेगळी असते. कारण त्या वेदनेतही काळजी असते, त्या अश्रूंमध्येही आपुलकी असते आणि त्या शांततेतही एकमेकांसाठी धडधडणारं हृदय असतं. रसिक हो, प्रेमाचं खरं मोजमाप किती हसलो याने होत नाही, तर किती संकट एकत्र पार केली यानं होतं. कारण ज्या नात्यानं संघर्ष पाहिला आहे, ज्या प्रेमानं वेदना अनुभवल्या आहेत, ते नातं अधिक मजबूत होतं, अधिक प्रामाणिक होतं आणि अधिक सुंदर होतं. कदाचित आज तुम्हीही एखाद्या संघर्षातून जात असाल, एखादं नातं जपण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम कधीच परिपूर्ण नसतं. पण दोन माणसं जर मनापासून प्रयत्न करत असतील तर ते प्रेम नक्कीच टिकाऊ असतं. म्हणूनच संघर्ष आला तरी हात सोडू नका. सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत, चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक दिलीप भोसले सादर करीत आहेत प्रेम म्हणजे, एक सुंदर, नाजूक आणि मनाच्या गाभाऱ्यात अलगद उतरलेली भावना. या भावविश्वाला आपल्या संकल्पनेतून आणि लेखनातून शब्द दिले आहेत रुपाली मठपती यांनी. ऐका आणि मंत्रमुग्ध व्हा. प्रेमात स्वतःला संपूर्णपणे हरवणं म्हणजे प्रेम असतं. नाही, हरवल्यानंतर फक्त तुझ्यात मला नव्यानं शोधणं म्हणजे प्रेम असतं. या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होणं म्हणजे प्रेम असतं. हो, पण या रिकाम्या जीवनाला काहीतरी अर्थ लाभणं म्हणजे प्रेम असतं. दुःखात कोणाचं सांत्वन करणं म्हणजे प्रेम असतं. पडताना कुणाला तरी अलगद सावरून सांभाळणं म्हणजे प्रेम असतं. असा नकळत तुझा लळा लागणं म्हणजे प्रेम असतं. आणि तो लळा पुरवण्यासाठी तुला पुन्हा पुन्हा भेटत राहणं म्हणजे प्रेम असतं. एकटं असताना उगीचच रडणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्याच आठवणीत उगीचच गालातल्या गालात हसणं म्हणजे प्रेम असतं.
कधी कधी काहीही न कळणं म्हणजे प्रेम असतं ना. आणि सगळं करूनही काहीच न कळल्यासारखं वागणं म्हणजे प्रेम असतं. शपथांवर शपथा घेणं म्हणजे प्रेम असतं. न बोलता जन्मभराच्या वचनांची देवाणघेवाण करणं म्हणजे प्रेम असतं. प्रेमासाठी स्वतःचं मत बदलणं म्हणजे प्रेम असतं. दोघांनी मिळून तडजोडीचा एक गोड करार करणं म्हणजे प्रेम असतं. कधी कधी जीव असा आतल्या आत घुसमटणं म्हणजे प्रेम असतं. आणि तुझ्या विना माझा जीव असा कासावीस होणं म्हणजे प्रेम असतं. सतत रात्रंदिवस तुझा विचार करणं म्हणजे प्रेम असतं. आणि तो विचार करताना एकटंच उदास राहणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्या आठवणींतून स्वतःची सुटकाच न होणं म्हणजे प्रेम असतं. तू दूर गेल्यावर या बेचैन झालेल्या मनाचा एकट्यानंच सांभाळ करणं म्हणजे प्रेम असतं. प्रेमात स्वतःचं असं काहीतरी गमावणं म्हणजे प्रेम असतं. आणि ते गमावल्यानंतरही अचानक आयुष्यात काहीतरी नवं गवसणं म्हणजे प्रेम असतं. काहीही न बोलता तुझं सगळं ऐकणं म्हणजे प्रेम असतं. आणि न ऐकताय तुला संपूर्णपणे समजून घेणं म्हणजे प्रेम असतं.